नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इयत्ता 6वी धडा 8वा प्रश्न पहिला चांदोबास पत्र यातला आपण तो धडा पाहणार आहोत. कोणते लिहा. आनंदाने डोलू लागणारी. तर पहिल्याचं उत्तर आहे राणेवने. सेकंड, पत्रात उल्लेख असलेले अंतराळवीर. याच्यामध्ये उल्लेख असलेले अंतराळवीर नील आर्मस्ट्रॉंग व एडलिन ऑड्रिन. प्रश्न तिसरा, चंद्रावर जाण्यासाठी वाहन. तर वाहन आहे अवकाशयान. पत्र लिहिणारी. पत्र लिहिले वंदना हिने. नंतर प्रश्न दुसरा, आकृती पूर्ण करा. अपोलो यानातून चंद्रावर गेलेल्या 2 वैज्ञानिकांची नावे लिहायची. तर याच्यामध्ये पहिला आहे नील आर्मस्ट्रॉंग आणि सेकंड आहे एडविन ऑल्ड्रिन. आता प्रश्न तिसरा, 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. चांदोमाचे साधने. प्रश्न तिसरा मी खाली लिहून दिलेला आहे, ते पाहूया. प्रश्न तिसरा 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न 1, चांदोमामाचे चांदणे पृथ्वीवर पडल्यावर काय घडते. तर चांदोमामाचे चांदणे पृथ्वीवर पडले की समुद्राला भरती येते, सगळी सृष्टी शोभायमान होते, राणीवने आनंदाने डोलू लागतात आणि नदी नाले सरोवर आनंदी होतात. असं चांदोमामाचे चांदणे पृथ्वीवर पडल्यावर गोष्टी घडतात. आता प्रश्न दुसरा, मुलांना चांदोमामाचे आकर्षण का वाटते. तर चांदोमामा सर्वांना आवडतो, सगळ्यांना तो जवळचा वाटतो, म्हणून म्हणून मुलांना चांदोमामाचे आकर्षण वाटते. आता प्रश्न तिसरा, चांदोमामाला आनंद का झाला असेल. तर पृथ्वीवरील मुले चांदोमामाला म्हणजे आपल्याला भेटायला आली हे पाहून चांदोमामाला आनंद झाला असेल. अशा प्रकारे प्रश्न तिसरा झालेला आहे. आता प्रश्न चौथा, योग्य उत्तरापुढे बरोबर अशी खूण करा. प्रश्न 1, नद्या नाले सरोवरे उल्हासाने केव्हा खिदळू लागली. तर नद्या नाले सरोवरे उल्हासाने पौर्णिमेचं चांदणं पृथ्वीवर पडते तेव्हा खिदळू लागली. चांदोमामाला आनंद केव्हा झाला असेल. तर जेव्हा नील आर्मस्ट्रॉंग एडविन ऑल्ड्रिन चंद्रावर गेल्यावर चांदोमामाला आनंद झाला असेल. आता पुढचं लिहिते होऊया. चांदोमामा तुमच्याशी बोलू लागला अशी कल्पना करा. चांदोमामाला तुम्ही कोणते प्रश्न विचारा. तर चांदोमामाला आपण वेगवेगळे प्रश्न, तुला पृथ्वी कशी दिसते, पृथ्वीवर तू फिरतात तसे इथं पण फिरतात का, तुला पृथ्वीविषयी काय वाटते, यासारखे प्रश्न आपण बनवू शकतो. आता खेळूया शब्दांशी. प्रश्न 1, पुढील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा किंवा लिहा. पहिला आहे शोभायमान होणे, सुंदर दिसणे. चंद्राचं चांदणं पृथ्वीवर पडले की पृथ्वी शोभायमान होते. प्रश्न दुसरा, खिदळू लागणे, मोठ्याने हसणे. जेव्हा पृथ्वीवरील चांदणे जेव्हा विद्यार्थ्यांचा खेळामध्ये प्रथम क्रमांक आला तेव्हा ती जोराने खिदळू लागली. मोहात पडणे, आकर्षण वाटणे. प्रत्येक मुलाला खेळण्याविषयी मोह पडतो. प्रयत्नांची शिकस्त करणे, खूप प्रयत्न करणे. परीक्षेत अव्वल नंबर येण्यासाठी विद्यार्थी प्रयत्नांची शिकस्त करतात. खाली दिलेल्या संदेशवहनाच्या साधनांची मराठी भाषेतील नावे लिहा. तर मोबाईल, भ्रमणध्वनी, इंटरनेट, आंतरजाल. अशा प्रकारे मराठी भाषेची नावे आहेत. शोध घेऊया. हे तुम्हाला घरून करायचंय. चंद्रावर प्रथम कोण व कशा पोहोचले. नील आर्मस्ट्रॉंग, एडविन ऑल्ड्रिन रशियन अवकाशयानामार्फत पोहोचले. चंद्रावर जाण्यासाठी मनुष्य कोणते प्रयत्न करत आहे. तर चंद्रावर सजीव सृष्टी निर्माण करण्याचा प्रयत्न पृथ्वीवरून मनुष्य करत आहे. तेथे राहण्यासाठी जागा घेत आहे. आपल्या देशाने आतापर्यंत किती चंद्रमा उडवला. आपल्या देशाने आतापर्यंत 3 चांद्रयान मोहिमा राबवलेल्या आहेत. अशा प्रकारे आपली प्रश्नोत्तरे झालेली आहेत. तुम्हाला व्हिडिओ आवडला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा.